अध्यक्ष महोदय, सरकारने आश्वासनाची अतिवृष्टीत शेतकऱ्याला कोरडच ठेवलेलं आहे। आश्वासनाची अतिवृष्टी खूप झाली, परंतु शेतकरी त्याच्यात कोरडा राहिला। हे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची जनता निश्चित प्रकारे लक्षात ठेवेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्या कारणाने 293च्या या विरोधी पक्षाच्या चर्चेमध्ये ज्यावेळी एकीकडे प्रचंड सुडाचं राजकारण, द्वेषाचं राजकारण, अध्यक्ष महोदय मोठ्या पद्धतीनं भ्रष्टाचाराच्या संदर्भातले प्रकरण आणि त्यापेक्षा सुद्धा जातीवादीचं राजकारण असं जे सध्या चालू आहे या सरकारचं, याच्यामध्ये सरकारला हा विसर पडला की शेतकऱ्यांचे प्रश्न खूप गंभीर झालेले आहेत आणि त्यामुळे त्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हा विरोधी पक्षांनी या ठिकाणी प्रस्ताव आणलेला आहे। आणि यामध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत की ज्यामध्ये शेतीमालाचा भावाचा प्रश्न आहे की त्याला भाव नाहीये। अध्यक्ष महोदय, दुष्काळी भागासाठी 100% दुर्लक्ष केले गेलेले आहे, त्यामुळे त्याला अनुदान मिळायला पाहिजे, अनुदान दिलेलं नाहीये। अवेळी अवकाळी पाऊस पडला, त्याला सुद्धा अनुदान मिळालेलं नाही, विमा मिळालेला नाहीये। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मोठ्या पद्धतीनं दुधाला जो काही हमी भाव पाहिजे, आज 100% लोक दुधाच्या बाबतीत या ठिकाणी बोलतायत, दुधाला हमी भाव नाहीये। पीक कर्ज अध्यक्ष महोदय मिळत नाहीये। सिंचन प्रकल्प सर्व अर्धवट पडलेले आहेत। या ठिकाणी सौर ऊर्जा पंप हा जो काही शेतकऱ्यांचा सगळ्यात कळीचा आणि महत्त्वाचा मुद्दा आहे सध्या ग्रामीण भागामध्ये, त्याला सुद्धा आज ती साईट बंद आहे, नवीन पंप मिळत नाहीयेत। अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचं पाणी टंचाईचे विषय आहेत आणि अशा अनेक विषयांच्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय या 293च्या प्रस्तावावर चर्चा या ठिकाणी होतीये। आणि म्हणून मी मुद्देनिहाय या ठिकाणी थोडक्यात एवढंच सांगेल की सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय दुष्काळाचा भाग। अध्यक्ष महोदय, मराठवाड्यामध्ये सातत्याने दुष्काळाचं चक्र हे चालू असतं। या मागच्या वर्षी सुद्धा अध्यक्ष महोदय दुष्काळच होता आणि या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये मला आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे की जालना जिल्हा एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, 8 तालुक्यांपैकी 5 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला, 3 तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली, तिथे अतिवृष्टी झाली, त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा मदत देणं अपेक्षित होतं, त्या पद्धतीची परिस्थिती जाहीर केली। पण अध्यक्ष महोदय, त्या अनुदानाचा अजिबात पत्ता नाही। आज जर आपण अध्यक्ष महोदय अनुदानाचा परिस्थिती जर लक्षात घेतली तर 2022-23 ची गोष्ट करतोय अध्यक्ष महोदय, आपण 24 मध्ये 2 वर्ष झाले दुष्काळ जाहीर करून, परंतु अद्यापही 2 वर्षात पैसे या सरकारने दिलेले नाही। म्हणजे दुष्काळाचे पैसे न दिल्याचे परिणाम आपण जर लक्षात घेतले तर अध्यक्ष महोदय, सरकार शेतकऱ्यांचं जीवनमान काय असतं, त्या वर्षामध्ये जे पिकेल तेवढ्यावर त्याचं घर चालतं, वर्ष चालतं, वर्ष कडेला जातं, त्यातच त्याच्या मुलाबाळांचं शिक्षणाचा विषय असतो, काही लग्न असेल, दुखणं असेल, काय असेल ते सगळं असतं। अध्यक्ष महोदय, 2-2 वर्ष त्याला पिकाला त्याचं पीक उद्ध्वस्त झालं आणि त्याच्या पिकाचं नुकसान भरपाई सरकार जर देत नसेल तर अध्यक्ष महोदय ही फारच दुःखाची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। सगळ्यात महत्त्वाचा अध्यक्ष महोदय, ज्या 4 टप्प्यामध्ये हे दुष्काळाचे म्हणजे जे 4 टप्पे आहेत, सगळ्यात पहिलं काय की सर्वे केला जातो, ज्यामध्ये ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी हे जाऊन सर्वे करतात। अध्यक्ष महोदय, सगळ्यात पहिली तर परीक्षा शेतकऱ्याला तिथे द्यावी लागते की त्याला सगळं तालुका जरी दुष्काळात असला तरी सुद्धा अध्यक्ष महोदय ते राईट त्याचे नाव यावं यासाठी शेतकरी धडपडत असतो। कधीतरी नाव आलं तर मग त्याचा जीव ज्याला म्हणतो आपण की कसा तरी त्याला त्याच्या बाबतीतलं एक दिलासा मिळतो। नंबर 2 अध्यक्ष महोदय, ही सगळी यादी जी असते ती VK नंबर मिळवण्यासाठी सरकारकडे पाठवली जाते ऑनलाईन पद्धतीनं। अध्यक्ष महोदय, ते पोर्टल मी अगदी शपथपूर्वक सांगतो, मुद्दाम खरं तर विधानसभेच्या सदस्यांनी या ठिकाणी जे बोलेल ते खरंच मांडलं जातं, या विधानसभेचं ते परंपरा आहे। पण अध्यक्ष महोदय, मी शपथपूर्वक सांगतो की हे VK नंबर साठीची जी ऑनलाईन पोर्टल जे तहसीलदार पाठवतात ते सतत बंद असतं आणि म्हणून 2 वर्षापूर्वीची यादी अद्याप देखील पूर्णत्वाने तहसीलदारांनी सरकारकडे पाठवली नाही। नंतर अध्यक्ष महोदय काय होतं, VK नंबरला मान्यता मिळते, VK नंबर मिळतो आणि त्या नावाला यादीला मान्यता मिळते। अध्यक्ष महोदय, त्यानंतर आपल्याला
या ठिकाणी VK नंबर मिळाल्यानंतर ई-KYC करायचं असतं आणि ई-KYC केल्यानंतर मग ज्यावेळी सरकार मायबापला जर जाग आली तर मग पैसे पाठवतं खात्यावर, नाहीतर अशाच पद्धतीने ई-KYC होऊन सुद्धा पैसे मिळत नाही। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मला सांगायचा मुद्दा असा आहे की सरकार असंवेदनशील झालेलं आहे। 2-2 वर्षात एवढी महत्त्वाची जी बाब आहे, सुरुवात झाली अध्यक्ष, आम्ही पाहिलं आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी आपल्याला या अनुदानाला प्राधान्य दिलं पाहिजे, गती दिली पाहिजे। अध्यक्ष महोदय, विम्याच्या बाबतीतली तीच परिस्थिती आहे। विमा अध्यक्ष महोदय, खरीपच्या बाबतीत असो, अवकाळी पाऊस झाला त्या संदर्भाने असो, 21 दिवसाचा खंड पडला, तो एक महत्त्वाचा रायडर आहे। त्या अनुषंगाने 25% खरीपच्या सोयाबीन पिकाला अध्यक्ष महोदय सर्व ठिकाणी विम्याचे पैसे ॲडव्हान्स दिले गेले। आता उर्वरित 75% का दिले नाही, तर अध्यक्ष महोदय त्याच्या जे काही हार्वेस्टिंगच्या नंतरचं जे पोस्ट हार्वेस्टिंगचं अध्यक्ष महोदय जी पीक कापणी प्रयोग झाला, त्यामध्ये उंबरठा उत्पादनाच्या कमी 80% जो काही रायडर आहे त्याचा कमी असायला पाहिजे तर ते मिळेल। अध्यक्ष महोदय, हे सुद्धा सर्वे नीट होत नाही। आज कृषी विभागाजवळ लोक नाहीत, विमा कंपनीचे ऑफिसेस जागेवर नाहीत। अध्यक्ष महोदय, कोणत्याही व्यक्तीला व्यक्तिगत जर का तक्रार करायची असेल तर तक्रारीच्यासाठी ऑनलाईन तक्रार करावं तर कुठे नेट मिळत नाही, अनेक अडचणी आहेत अध्यक्ष महोदय। पण विम्याच्या कंपनीच्या संदर्भात मी मुद्दाम तुम्हाला सांगेल अध्यक्ष महोदय की आज जर राज्याची परिस्थिती बघितली तर साधारण सरकार म्हणतं 1 रुपया आम्ही शेतकरीकडून घेतो, पण अध्यक्ष महोदय शेवटी सरकार जे पैसे भरतं ते काय सरकार कुठून आणतं पैसे? सरकार हे राज्याच्याच सगळ्या लोकांचे, शेतकऱ्यांचे आणि जनतेचे पैसे असतात। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय जवळजवळ 4,500 कोटी रुपये अध्यक्ष महोदय नफा या वर्षी विमा कंपनींनी राज्यामध्ये केला। अध्यक्ष महोदय, एकूण विमा कंपनीला पैसे किती भरले? 8,014 कोटी एवढे पैसे विमा कंपनीला प्रीमियम म्हणून भरले आणि परतावा विमा कंपनीने किती केला तर 4,500 कोटी केला। म्हणजे जवळजवळ अध्यक्ष महोदय या ठिकाणी खूप मोठ्या पद्धतीची नफेखोरी ही विमा कंपनी करते। आणि काय काय विम्याचे रक्कम मिळते अध्यक्ष महोदय? 70 रुपये, कधी 73 रुपये, अशा पद्धतीचे त्या ठिकाणी रक्कम मिळण्याची आपल्याजवळ अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आहे। आणि म्हणून जे काही आज अध्यक्ष महोदय संरक्षित रक्कम आहे, कापसाला 60,000 रुपयाच्या दरम्यान आहे अध्यक्ष महोदय, तुरीला 36,000 आहे, बाजरीला 33,000 आहे, सोयाबीनला 20,000 आहे। या उंबरठ्या उत्पन्नापर्यंत अध्यक्ष महोदय विमा मिळत नाही आणि म्हणून विमा कंपनीची नफेखोरी सरकारने थांबवली पाहिजे, त्यावर अधिक जास्त लक्ष दिलं पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा सुद्धा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे करेल। अध्यक्ष महोदय, आज अवकाळी पाऊस असेल किंवा अन्य बाबी असेल की ज्याच्यातून नुकसान भरपाई देण्याची आवश्यकता आहे, या सगळ्याच कामांना प्रचंड दिरंगाई होतीये, ती लवकर मिळावी अशी अपेक्षा मी या निमित्ताने निश्चित प्रकारे करणार आहे। शेतीमालाला भाव नाही हा सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा 293 मध्ये आहे। आज अध्यक्ष महोदय याच पलीकडच्या सध्याच्या सरकारने 2014ला सांगितलं, 2019ला सांगितलं की आम्ही जेवढा खर्च होईल त्याच्या दुप्पट उत्पन्न मिळेल अशा पद्धतीचं शेतीचं धोरण असेल। अध्यक्ष महोदय, कापसाला 10,000 रुपये भाव देऊ, आमचं सरकार सत्तेवर येऊ द्या। सोयाबीनला भाव देऊ आम्ही 6,000 रुपये, आमचं सरकार सत्तेवर येऊ द्या। अध्यक्ष महोदय, दोन्हीकडे सरकार त्यांचे आहेत, परंतु आज 42 रुपयाच्या वर सोयाबीनला भाव नाही आणि 7,000 रुपयात कापूस विकावा लागला। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय हे जे काही धोरण आखावे लागतात विचारपूर्वक की अध्यक्ष महोदय आयात करायचं काम नाहीये, कापसाचं गाठीचं ते आयात करतात, त्यामुळे कापसाचा भाव पडतो। सोयाबीनच्या संदर्भाने तसंच होतं। दुधाच्या बाबतीत आत्ताच माननीय बाळासाहेब थोरात साहेब बोलले की एवढ्या मोठ्या पद्धतीने भुकटी आयात केली, 15,000 टन भुकटी आयात केली, इथे दुधाचा भाव पडणार नाही तर काय अध्यक्ष महोदय। आणि त्यामुळे या सगळ्या पिकांवर असेल किंवा शेतीवर आधारित जे काही व्यवसाय आहेत, या सगळ्या संदर्भातले धोरण हे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना पूरक नाहीयेत, हे मला या निमित्ताने निश्चित प्रकारे आपल्याला नम्रपणे सांगितलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, शेतीच्या संदर्भात ओव्हरऑल जर बघितलं तर सगळीकडेच उदासीनतेने या ठिकाणी सरकारचं धोरण आहे। पीक कर्ज अध्यक्ष महोदय, यावेळी पाऊस समजा वेळेत पडला, पेरण्या बऱ्यापैकी समजा झाल्यात, अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी पीक कर्ज जे खरीपचं आता मिळायला पाहिजे
एकूण दिलेल्या टार्गेटच्या 20% सुद्धा अजून पीक कर्ज वाटप झालेलं नाही। म्हणजे बँका काय करतायत, सरकार काय करतंय, बघ्याची भूमिका का घेतंय, कुठून पिकाला कर्ज न मिळता शेतकरी कशा पद्धतीने शेती करू शकेल, या सगळ्या गोष्टींकडे आज अजिबात अध्यक्ष महोदय लक्ष नाही। आणि त्यामुळे निश्चित प्रकारे फक्त शेतकऱ्याला उद्याच्या काळात मतदान घ्यायचं म्हणून अशा पद्धतीच्या काही योजना जाहीर करायच्या की ज्या कदाचित वांझोट्या योजना असणार आहेत। वांझोट्याचा अर्थ अध्यक्ष महोदय त्याला कधी फळ येणार नाहीये। अध्यक्ष महोदय कुठल्याही पैशाची तरतूद नसताना या ठिकाणी मोठ्या मोठ्या योजनांची त्या ठिकाणी घोषणा करण्यात आलेली आहे। मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की हे पैसे का दिले जात नाहीत। आज तुम्हाला अनुदानाचे पैसे नाहीयेत, विम्याचे पैसे मिळत नाहीयेत, दुधाला जो 5 रुपये अध्यक्ष महोदय जे काय हमी त्या ठिकाणी अनुदान द्यायचं ठरवलं होतं, आज त्याला वर्ष झालं तरी सुद्धा पैसे मिळत नाहीयेत। हे का मिळत नाहीयेत आणि मग हे मोठ्या मोठ्या ज्या घोषणा केल्या जात आहेत त्यासाठी हे पैसे कुठून आणणार आहेत, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी मला सांगितला पाहिजे अध्यक्ष महोदय। पाणी टंचाईच्या बाबतीत आज अध्यक्ष महोदय जालना जिल्ह्याचं मी उदाहरण देईल, 550 टँकर्स चालू आहेत, या क्षणाला चालू आहेत 550। अध्यक्ष महोदय 550च्या वर विहिरी अधिग्रहण केलेले आहेत। एक 6-6 महिने झाले विहीर अधिग्रहण करून अद्याप त्याचे पैसे सुद्धा विहीर अधिग्रहणाचे पैसे मिळालेले नाहीयेत। अध्यक्ष महोदय टँकरला डिझेल टाकायला पैसे नसतात, टँकर बंद राहतं आणि तरी सुद्धा पाणी शेतकऱ्याला मिळू शकत नाही, पिण्याचं पाणी देऊ शकत नाही सरकार। ही परिस्थिती अध्यक्ष महोदय पाणी टंचाईच्या संदर्भात आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय गांभीर्याने शासनाने घेण्याची आवश्यकता आहे। मला सिंचन सगळ्यात महत्त्वाचं शेतीच्या संदर्भाचं आवश्यकता आहे। पाणी हे जीवन आहे आणि शेतीसाठी तर शेतकऱ्यांसाठी तर पाणी हेच सगळ्यात महत्त्वाची बाब आहे आणि म्हणून सिंचनाच्या संदर्भात मला अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे की आज मराठवाड्याच्या संदर्भाने जर आपण बघितलं अध्यक्ष महोदय तर साधारणपणे मराठवाडा हा अध्यक्ष महोदय 27% क्षेत्रफळ आहे आणि या क्षेत्रफळामध्ये एकूण जे महाराष्ट्रामध्ये पाणी उपलब्ध होतं अध्यक्ष महोदय, त्या एकूण उपलब्ध होणाऱ्या पाण्याच्या फक्त 8% पाणी 27% भूभाग असलेल्या मराठवाड्याला मिळतं आणि त्यामुळं दुष्काळ प्रवण क्षेत्र जर महाराष्ट्रातलं बघितलं एकूण भौगोलिक क्षेत्रामध्ये तर अध्यक्ष महोदय 70% भौगोलिक क्षेत्रामध्ये जो दुष्काळ प्रवण क्षेत्र आहे हे मराठवाड्यामध्ये येतं आणि अशा परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय जे काही 1999 ला महाराष्ट्र सिंचन आयोगाने मापदंडानुसार मराठवाड्यामध्ये 260 TMC पाण्याची तूट आहे, अशा स्वरूपाने अध्यक्ष महोदय त्या ठिकाणची ही आकडेवारी जाहीर केलेली आहे आणि म्हणून याचं उत्तर एकच आहे अध्यक्ष महोदय की मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी 260 TMC ची तूट भरून काढण्यासाठी अध्यक्ष महोदय कोकण खोऱ्यातून पाणी वळविणे हा महत्त्वाचा विषय। कोकण खोऱ्यातून अध्यक्ष महोदय जवळजवळ 155 TMC पाणी वळवता येऊ शकतं। त्यासाठी जे काही नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या माध्यमातून केंद्र सरकारने सुद्धा याची परवानगी द्यावी आणि राज्य सरकारने यात लक्ष घालून 155 TMC पाणी जे समुद्रात जातं अध्यक्ष महोदय ते पाणी मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून जी तुटीचं खोरं आहे या दृष्टिकोनातून तुटीचा प्रदेश या दृष्टिकोनातून दिलं पाहिजे। कृष्णा खोऱ्यातील मराठवाड्याचा हिस्सा सुद्धा अध्यक्ष महोदय जो काही आज 76 TMC आहे त्यातला 25च दिला, 51 TMCचं पाणी अद्याप मिळालं नाही, त्याची व्यवस्था केली पाहिजे। विदर्भामधून अध्यक्ष महोदय अतिरिक्त पाणी आहे, ते अतिरिक्त पाणी फक्त मराठवाड्याला दिलं तरी मराठवाड्याच्या तहान भागली जाईल अशी परिस्थिती आहे। त्यामुळे 34 TMC तिकडचं पाणी अध्यक्ष महोदय येऊ शकतं। असं एकूण 240 TMC ची पाण्याची व्यवस्था केली तर निश्चित प्रकारे अध्यक्ष महोदय मराठवाड्याच्या पाण्याचा सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटेल। आज मला ह्या ठिकाणी सांगितलं पाहिजे की नदी जोड प्रकल्पाचं जे महत्त्वाचं ऑफिस आहे अध्यक्ष महोदय नाशिकला आहे, ते खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी शिफ्ट करण्याची आवश्यकता आहे। ती खूप जुनी मागणी आहे, त्या ठिकाणी तेही अध्यक्ष महोदय ताबडतोबीने होण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे सिंचनाच्या बाबतीत अध्यक्ष महोदय या पद्धतीनं कार्यवाही व्हावी अशी अपेक्षा मी या ठिकाणी करेल। अध्यक्ष महोदय 2-3 शेवटचे मुद्दे मी या ठिकाणी सांगून मी माझं भाषण थांबवणार आहे। अध्यक्ष महोदय मला सांगितलं पाहिजे की PM किसान ही जी केंद्र शासनाची योजना आहे त्यातल्या काही त्रुटी आहेत। वयस्कर लोकांना अध्यक्ष महोदय अंगठा त्यांचा लागत नाही वयोमानाप्रमाणे,
त्याला पर्यायी व्यवस्था केली पाहिजे, त्याच्या बाबतीत काही ताबडतोबीनं सोल्युशन द्यावं। स्वस्त धान्य दुकानाचं जे कमिशन आहे अध्यक्ष महोदय ते फक्त 150 रुपये प्रति क्विंटल आहे अध्यक्ष महोदय, प्रति टन आहे अध्यक्ष महोदय। तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा यांचं जर कमिशन वाढवलं तर चोऱ्या लबाड्या सुद्धा या थांबतील आणि त्यांचे जे खर्च आहेत लेबर, रेंट, वीज या सगळ्यांची खर्च भागवण्याच्या दृष्टिकोनातून स्वस्त धान्य दुकानदाराला सुद्धा मदत होणार आहे अध्यक्ष महोदय। या व्यतिरिक्त मला सांगितलं पाहिजे की सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे सौर ऊर्जाचा आहे। सौर ऊर्जाचे पंप अध्यक्ष महोदय जालन्यातच मी फक्त सांगेल की 19,000 पंप मंजूर केले, त्यातले फक्त 4,000 पंप बसवलेत। इतक्या मंद गतीने हे काम चालू आहे। साईट बंद केलेली आहे, नवीन पंपाचं रजिस्ट्रेशन बंद केलेलं आहे। शेतकऱ्याला वीज पाहिजे, आज शेतकऱ्याला वीज मिळत नाही। आज मोफत वीज हा महत्त्वाचा विषय नाही अध्यक्ष महोदय। शेतकरी स्वाभिमानी आहे, महिला स्वाभिमानी आहेत, त्यांना फक्त त्यांच्या कष्टाचं चीज व्हावं, घामाचं सोनं व्हावं या दृष्टिकोनातून त्यांना पूरक अशा योजना देणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय काम होण्याची आवश्यकता आहे अशी माझी अपेक्षा आहे अध्यक्ष महोदय। शेवटचा महत्त्वाचा एकच या ठिकाणी सांगेल, आज अध्यक्ष महोदय भ्रष्टाचाराच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे विषय आहेत, मी आरोग्य खात्याच्या संदर्भाने अनेक त्या मागच्या काही वर्षांमध्ये जे काम केलं, आज मी त्या ठिकाणी पाहतोय अध्यक्ष महोदय की सगळे MPSCचे जे लोक आहेत ते सगळे साईडलाईन केलेले आहेत। नवीन नवीन मुलांना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय नवख्या लोकांना, खालच्या लोकांना उपसंचालक, संचालक, आज एवढ्या मोठ्या राज्याला अध्यक्ष महोदय 2 संचालक पद आहेत, ते दोन्हीच्या दोन्ही रिक्त आहेत आणि कुठेतरी चार्जवर अशा पद्धतीने हे संचालक पद भागवले जात आहेत अध्यक्ष महोदय। ही महत्त्वाची बाब आहे आणि खूप मोठ्या पद्धतीनं आज आपण जर बघितलं तर आपलं महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, चांगले हॉस्पिटल्स येऊ शकत नाहीत कारण कशाचे काय रेट कार्ड चालू आहेत अध्यक्ष महोदय प्रचंड। तर या भ्रष्टाचार आरोग्यासारख्या महत्त्वाच्या विभागामध्ये की ज्याच्यामध्ये माणसाच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने गोष्टी होणं अध्यक्ष महोदय योग्य नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यातही लक्ष घालण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय। आज आरक्षणाच्या मुद्द्याच्या अनुषंगाने जे काही एक मोठ्या पद्धतीने अनरेस्ट निर्माण झालेला आहे लोकांमध्ये, आज अध्यक्ष महोदय आज माझ्या भागामध्ये सुद्धा जे आंदोलन चालू आहेत त्या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष महोदय महाराष्ट्र हे साधू संतांची भूमी आहे, महाराष्ट्र हे अध्यक्ष महोदय समाज सुधारकांची भूमी आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीनं जे काही आज माणसामध्ये जे एक सलोख्याचं वातावरण आहे ते आज बिघाड होतोय, हे आमच्यासारख्याला सुद्धा अध्यक्ष महोदय योग्य वाटत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय या सगळ्या प्रश्नांच्या सोडवणूक केली पाहिजे। जे काही जरांगे पाटील साहेब त्या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं जे काही आरक्षणाचे मुद्दे आहेत, त्यांना जे हैदराबाद गॅझेट लागू करा म्हणतायत, त्यांचं जे म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या साधारणपणे सगळ्या सोयऱ्यांच्या संदर्भातलं जे आश्वासन दिलंय हे लवकर सुटले पाहिजे आणि काय जे असेल त्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे अध्यक्ष महोदय, जेणेकरून एक संवादपूर्ण वातावरणात संपूर्ण महाराष्ट्र आणि राज्य राहू शकणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून अध्यक्ष महोदय हे सगळ्या प्रश्नांची सोडवणुकीकडे सुद्धा सरकारने लक्ष दिलं पाहिजे अशी सुद्धा आग्रहाची भूमिका या निमित्ताने मी निश्चित प्रकारे करेल आणि या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने जे काही विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही हे सगळे जे प्रश्न या ठिकाणी मांडलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक लवकर व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा करतो आणि थांबतो। धन्यवाद। सन्माननीय सदस्य सुनीलजी प्रभू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।